हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. आगमनाचं पण गाणं लाव एखादं कुठलं असेल ते मंजूळ धून असेल. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रवेशद्वाराजवळ ह्या सर्वांनी जायचं आहे. नमस्कार. हो हो चालेल. रेंज घे. तुम्ही बसा. अरे हॅलो चेक चेक. या मैदानावर आमच्या बेटेगावच्या भगिनी या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करत आहेत, औक्षण करत आहेत. मी सर्व पाहुण्यांना विनंती करीन की त्यांनी आणि या कुणबी प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकाऱ्यांनी पण इथे यायचं आहे. बेटेगावचे सर्व आमचे स्नेही निमंत्रित यांनाही विनंती करतोय की त्यांनी या प्रवेशद्वाराजवळ थांबायचं आहे. सर्वांचं विधिवत असं स्वागत जे आहे ते औक्षणाने करणार आहेत. या ठिकाणी खास उपस्थित आमच्या पासळगावचे जगदीश घरत, याचबरोबर माजी सरपंच, त्याचबरोबर आमचे रमेश राऊत, माननीय श्रीयुत रमेश राऊत हेही उपस्थित झालेले आहेत. या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपण सर्वजण ह्या ठिकाणी आपल्या या कुणबी समाजोन्नती संघाचे सर्व पदाधिकारी आणि त्या गावचे सर्व सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ते सर्वांचं नाही इथे आणि सर्वांनी या ना पुढे, या पुढे. हा अच्छा सर जा, ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांची करा एकत्र एकत्र, हा एकत्र करा. हा इथे या सर्वांनी पुढे. आजच्या या कुणबी प्रीमियर लीगची चौथं पर्वाचं सुरुवात आपल्या सर्व पाहुण्यांचं औक्षण करून होत आहे आणि आपल्या बेटेगावच्या भगिनी माननीय सौ वैजयंती घरत मॅडम आणि त्यांच्या सर्व या भगिनी ज्या आहेत त्या औक्षण करत आहेत. खरोखरच एक चांगला असा दिवस, शुभ दिवस, आणि या शुभ दिवशी आपण सर्वांचं आगमन जे आहे ते ह्या ठिकाणी झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं आगमन ह्या ठिकाणी झालेलं आहे. खूप सुंदर असा अविस्मरणीय दिवस आहे. प्रत्येकाने एकत्र यावा असा हा दिवस आहे. क्रिकेटच्या निमित्ताने क्रिकेट पर्व हे सुरू होतंय, पण त्यामध्ये आपण सगळे बांधव भगिनी या निमित्ताने 3 दिवस हा क्रिकेटचा आनंद आणि स्नेह घेण्यासाठी आपण एकत्र येतो आणि म्हणूनच सर्वांचं मनपूर्वक स्वागत जे आहे ते होत आहे. आपल्या भगिनी जे आहेत त्या ह्या ठिकाणी स्वागत करीत आहेत. या पुष्प या ठिकाणी इथे थांबा ना, इथे एकदा उभं राहून आपण सेल्फी पॉइंट आहे असं समजा, तुम्ही सगळ्यांचा एकदा फोटो होऊन जाऊ दे. येस, फोटोग्राफर प्लीज, जेवढे उभे राहतील तेवढे शक्य होईल तेवढे सगळ्यांनी या.
आजच्या या समारंभासाठी उद्घाटन समारंभासाठी आपले सर्व कुणबी समाजोन्नती संघाचे सर्व पदाधिकारी, याचबरोबर आजी माजी पदाधिकारी प्रफुल्ल घरत ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, संदीप घरत उपस्थित आहेत, यानंतर अरुण भाऊ इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मामा इथे थांबा. हा, मी इथे थांबू का? सर्वांचा एक फोटो सेशन जे आहे ते होत आहे. या आठवणी ज्या आहेत त्या खूप आपल्याला एक अविस्मरणीय आठवणी राहून जात आहेत आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र येतोय. मी अधिक वेळ न घेता, फोटो झाला असेल तर आपण गणेश भाऊ आहेत, उल्लू भाऊ आहेत, आमचे सगळे तिरुपती बालाजी हा जो मंच आहे किंवा एक ग्रुप आहे त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत जो आहे तो करत आहे. फोटोग्राफर आणि कॅमेराग्राफर जर झालं असेल तर आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. ओके. मान्यवरांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन, विधिवत उद्घाटन करण्यासाठी मी मनोज भाऊंना खास पहिल्यांदा या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून सांगेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. दीप ज्योती परम ज्योती, दीप ज्योती जनार्दनः, दीप प्रज्वलन करीत आहे. तुम्हें यानंतर परेश भाऊंना विनंती करेन, परेश भाऊ या, अध्यक्षांना विनंती करेन. शुभं करोतु कल्याणं, या ना पुढे या. उपाध्यक्ष बाकीचे सर्व पदाधिकारी या ना, जवळ या, जवळ या. सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी जवळ या. दीप प्रज्वलन होत आहे. कुठल्याही कामाची सुरुवात, कुठल्याही उद्घाटनाची सुरुवात जी आहे ती आपण दीप प्रज्वलन करून आपण करत आहोत. हे दीप जी आहे ती एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जी आहे ती आपल्याला देते, शक्ती देते. हे क्रिकेटचं पर्व जे आहे ते तिन्ही दिवस अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने पार पाडो असं परमेश्वराला या ठिकाणी आळवणी जी आहे ते आपण करतो. सुचेंद्र इथे 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 माईक. श्रीफळ वाढवत आहेत आपल्या कुणबी समाजोन्नती संघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री मनोज चिंतामण घरत नवली. श्रीफळ वाढवून या प्रीमियर लीगचे उद्घाटन झालेलं आहे असं या ठिकाणी ते थोड्या वेळातच घोषित करतील. आणि हा श्रीफळ सुद्धा उभाच झालेला, फोडलेला आहे. वा, आणि म्हणजे शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आपण पिचवर जायचंय, पिचवर सगळ्यांनी पिचवर या. भगिनींना विनंती आहे तिथे या. दोन्ही संघ असतील, दोन्ही संघ आजचे पहिले दोन्ही संघ त्यांनी इथे यायचंय, लाईन अप करायची आहे प्लीज. आपल्याला विनंती आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी, उद्घाटन समारंभासाठी खास विशेष असे आमचे आजी माजी पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं छत्रपती संभाजी राजे मैदानावर, बेटीगावच्या मैदानावर आपण स्वागत करीत आहोत.
सुरुवातीला आपल्या कुणबी समाजाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत चंद्रकांत नारायण घरत दहिसर यांच्या शुभ हस्ते या मैदानाला एक पुष्पहार अर्पण जो आहे तो केला जातोय। यष्टी म्हणजे स्टंप्स लावलेले आहेत, त्या स्टंप्सवर आपण पुष्पहार अर्पण करीत आहोत। संघाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत चंद्रकांत घरत यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केलेला आहे। यानंतर या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवरांचं मी नक्कीच मनपूर्वक हार्दिक हॅलो या दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती आहे की आपण लाईन अप करायचे। कर्णधार आधी सुरुवातीला उभा राहील आणि त्यानंतर खेळाडू उभे राहतील। 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आहे। आजच्या या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन श्रीफळ वाढवून करीत आहेत। सुरुवातीचा श्रीफळ जो आहे तो अध्यक्ष वाढवत आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत आणि सर्वांचे आभार। बाकी तर सर्व मान्यवरांना विनंती करते। हॅलो मनोज भाऊ, परेश भाऊ, सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं या पहिल्या टीमचं पहिल्या मॅचचं उद्घाटन करा। कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष विनोद यांनाही विनंती करतो की त्यांनीही श्रीफळ वाढवून या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आपण उद्घाटन करायचं आहे। शिवसाई सावली आणि शिवराय योद्धा पास्तळ अशा 2 संघांमध्ये हा सामना पहिला सामना खेळला जाईल। अतिशय प्रतितयश खेळाडू या आपल्या कुणबी प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत। महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःचं एक अस्तित्व हॅलो
सर्व मान्यवरांना आजी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण याला बांधलेली ही रिबिन्स जे आहे त्याचं ते रिबिन्स त्याचं उद्घाटन करायचं. संघाचे अध्यक्ष चंद्रकांत नारायण घरळ यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे. सगळ्यांना खेळाडू सर्व खेळाडूंची ओळख करून घेताना सर्व मान्यवर यामध्ये आपल्या संघाचे कार्यकारिणी सदस्य, संघाचे माजी सदस्य, कुणबी प्रीमियर लीगचे सर्व युवक खेळाडू, याचबरोबर ग्रामस्थ, बेटेगाव ग्रामस्थ, स्नेही, निमंत्रित या सर्वांतर्फे खेळाडूंना शुभेच्छा जे आहेत ते देत आहेत. दोन्ही कर्णधारांनी यायचंय. कर्णधार शिवशाही सराव, कर्णधार या परेश भाऊ या, माया केटी जुरी या. विशेष आठवण तुम्हाला सांगतोय, ही ओली आहे देतोय आणि ही सुकी आहे. कॅमेरामॅन क्यों हा ओली आहे. जिंकला हा जिंकला हा असं मध्ये 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 पाचसळ पक्या भाऊ हे बोलणार आहेत. ओली सरावली टॉस जिंकलेले आहे आणि गोलंदाजी फलंदाजी दीपेश घरत यांनी टॉस जिंकलेला आहे आणि आपल्या ह्या क्रिकेट पर्वासाठी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. हॅलो शिपाई योद्धा कर्णधार प्रकाश भाऊ हा हॅलो सर्व KPL कमिटी आणि आपले कुणबी समाज बांधवांचे स्वागत. नेहमीप्रमाणे KPL पर्व चौथे या सर्वांच्या संघाचे स्वागत आणि या स्पर्धेसाठी मी सर्वांना बेस्ट ऑफ लक म्हणेन. धन्यवाद. अच्छा
मैदानामध्ये पंच येतील. विनंती आहे पाहुण्यांना त्यांनी मंचावर आसनच व्हायचे. पुन्हा एकदा कुणबी समाज संघ आणि कुणबी प्रीमियर लीग छत्रपती संभाजी राजे मैदान बेटेगाव या ठिकाणी चौथं पर्व हे क्रिकेटचं सुरू होत आहे. आणि या चौथ्या क्रिकेटच्या पर्वाला सुरुवात करत असताना सर्व समाजोन्नती संघाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. संघाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री दिनेश घरत यांचं आताच आगमन झालेलं आहे. त्यांचंही महत्त्वाचं योगदान या क्रिकेटसाठी गेल्या 4 दशकापासून त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हायचं आहे प्लीज. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या मंचावर आसनस्थ व्हायचे. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत झालेलं आहे. पण या प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुष्प आणलेले आहेत. सर्वांना पुष्प देऊन, गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आजचं हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये सरावली आणि पासळ यांचा एक संघ जो आहे तो या ठिकाणी सुरुवात होते. संघाची क्रिकेट मॅचची सुरुवात करत असताना आपण सर्वांना विनंती आहे की जे काही आपल्या कुणबी प्रीमियर लीगने नियमावली जी निर्माण केलेली आहे त्या नियमावलीचं आपण तंतोतंत पालन करावं आणि करतील हे नक्कीच आहे.